विळेवाड्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की 20 वर्ष हा लढा चालला होता. एक तर विळेवाडा ज्याला आपण ती जागा म्हणतो त्याच्या आजूबाजूची सगळी जागा बिल्डरने अगोदरच सगळी जागा बिल्डरने घेतली, पण सगळ्या ठिकाणी बिल्डिंगी बांधल्या आणि नंतर मग आमची आंदोलनं वगैरे सुरू झाली. तर असं झालं की बिल्डर म्हणून काही समजवतात केलं तर काय. मग गप्र प्रधान, सदानंद वर्धे, बाबा आढाव, कृष्णकांत कुदळे अशी एक समिती आम्ही नेमली होती. तुम्ही बघा काय जर झालं तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे, आम्ही काय केलं तर मग ते गडबड केली, पण ते काही जमलं नाही. मग आम्ही खूप प्रयत्न केले, जमत नाही म्हटल्यानंतर महानगरपालिकेने त्याच्यावर रिझर्वेशन ॲग्रिवेशन टाकलं. ते टाकल्याबरोबर तिथले काही लोक जे होते, दुकानं बरीचशी तर बंदच होती आणि भाडेकरू तर प्रत्येक वर्षापूर्वी सोडून गेलेले होते, ते लोक कोर्टात गेले. मी खूप मिटिंग घेतल्या कोर्टामधून, आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करूया. अजित पवारांनी घेतल्या, चंद्रकांत पाटलांनी घेतल्या आणि मग शेवटी चंद्रकांत पाटील म्हणाले की बा आपण जेवढं त्यांना सहकार्य करतो तेवढं ते वाढतच चाललंय सगळं. तर आता मग काय होईल ते होईल हायकोर्टामध्ये. आणि मग हायकोर्टाने जे आहे आपल्या बाजूने निर्णय दिला की स्मारकासाठी जागा द्यायला पाहिजे. त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले ते लोक. सुप्रीम कोर्टाने सांगितलं हायकोर्टाचा निकाल बरोबर आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितल्याबरोबर मग महानगरपालिकेने जागेचा ताबा घेतला आणि मग वेगवेगळ्या काही आर्किटेक्ट करून त्यांनी काही डिझाईन्स वगैरे मागितल्या. त्या डिझाईन्स मी पाहिल्या, त्या डिझाईन्स अजितदादांनी पाहिल्या. मग शेवटी करीर होते मुख्य सचिव, मी त्यांना म्हटलं आता खूप झालं, तुम्ही तुमच्या सहकार्य हे बघा काय आणि लवकर लवकर काम कसं होईल ते बघा. तर तुम्ही कालापेवाय मुद्दा कामामध्ये दरम्यानच्या काळात ते पण गेले आणि मग शेवटी जे आहे एक डिझाईन मंजूर करून त्यांनी त्या परवानग्या वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागल्या महानगरपालिकेला. उंचीच्या बाबतीमध्ये सुद्धा परवानगी घ्यावी लागली. अशा काही अनेक परवानग्या होत्या आणि मग त्यांनी ते बिल्डर काढलं आणि कोणाला तरी काम ते दिलं आणि ते काम आता सुरू झालं. म्हणजे तो कार्यारंभ जो आहे प्रधानमंत्री मोदी साहेब येतातच आहे, तर त्यांच्या हस्ते आपण कार्यारंभ करावा. मग ही अशी कल्पना पुढे आली आणि पीएमओ ऑफिसने सुद्धा ती मान्य केली. त्याप्रमाणे आभासी पद्धतीने त्याचं कार्यारंभ सुरू होईल कार्यक्रम. आता मी जातो आहे तिथे बघायला की नक्की तिथे काय काय केलेलं आहे, कुठे करणार आहे, म्हणजे पडदा गुडघ्या उघड करणार, काय करणार त्याच्यावर कर्टन कसं काय सगळं थोडंसं बघण्यासाठी आम्ही जातो. मात्र दुसरीकडे याच विषयाला धरून विरोध केला जातो की मोदींनी यासाठी काहीच केलं नाही आतापर्यंत आणि भूमिपूजनाला येतात, ज्यांनी केलं त्यांच्या हस्ते भूमिपूजन व्हावं असं म्हटलं जातं. असं आहे, राष्ट्रपती आहेत, प्रधानमंत्री आहेत, तर आता अनेक ठिकाणी ते कार्यक्रम करतात. मेट्रोचा कार्यक्रम त्यांनी काय ते आतमध्ये बोगदा खाण्याचं तर काम नाही केलं बघा. पण एक ती पोस्ट अशी आहे की आपल्या देशाचे प्रमुख म्हणून तो एक मान सन्मान आहे त्या वास्तूचा. प्रधानमंत्र्यांनी केलं.
आणि आम्हाला तर आनंदच आहे की महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या वाटा जिवंत असताना सुद्धा आणि नंतर सुद्धा अवहेलनाच त्यांच्या वाट्याला आहे. आणि त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर जर प्राईम मिनिस्टर असं करत असतील तर ते उत्तम होईल. पवारांच्या पक्षाने मात्र विरोध केलाय मोदींचे येणाऱ्या उद्घाटनाला. स्वागत आहे. ऑलरेडी पवारांच्या पक्षाने विरोध केलाय म्हणे. स्वागत आहे. स्मारकाचं काम सुरू झालेलं आहे. असं असताना किती वेळा उद्घाटन करायचं हा पुन्हा एकदा का करायचा असा प्रश्न त्यांचा आहे. 6 वेळा उद्घाटन झालंय तिथं. 6 वेळा अनेकदा जाऊन आला. बेडेवाड्याच्या तिथं 2-3दा उद्घाटन झाले. अजितदादांनी केले यापूर्वी. मला नाही वाटत. पोलीस काहीतरी सांगू नका. असं आहे, मी सुद्धा PWD मंत्री असताना अनेक ठिकाणी 15 कोटीचा ब्रिज, 60 कोटीचा रस्ता वगैरे, तर प्रत्येक ठिकाणी मला जमत नव्हतं. अजूनही आमच्याकडे असंच आहे. एवढ्यामध्ये काम सुरू करा, मी येईल त्यावेळेला नारळ फोडतो. एक औपचारिक समारंभ आहे, तो करतो. शाळा होणार की नाही सर तिथं? कारण शाळा होऊ शकत नाही असं स्थानिक पालिका. असं आहे की तिथे जे आहे जागा कमी आहे, हाईटला प्रतिबंध आहे, त्याच्यामुळे महिलांना विशेषतः कौशल्य विकास किंवा स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये जे क्लासेस वगैरे आहेत ते होते. ग्राउंड फ्लोअरला जे आहे महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचे पुतळे असतील, मल्टीपर्पज हॉल असेल आणखी जे म्युरल्स वगैरे. पहिल्या माळ्यावर सुद्धा ते ग्रंथसंपदा, हे सगळ्या गोष्टी त्या संदर्भात. मग दुसऱ्या आणि काही क्लासरूम्स वगैरे असतील, दुसऱ्या तिसऱ्याच्या क्लासरूम, हेडमास्टर वगैरे, टॉप फ्लोअरला ॲम्फिथिएटर, असं इथून छान चांगलं तयार. बरं, जरांगेंनी उपोषण सोडलं म्हणजे पुन्हा एकदा मागे गेलं तिथे उपोषण बघायला लागेल नंतर. आता जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि उपोषण सोडतात आणि प्रत्येक वेळा आमरण उपोषण करतात. सलाम पण देतात. हो, चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी उपोषण का सोडलं? त्यांना काही कोणी सरकारतर्फे आश्वासन दिलं की काय याची मला माहिती नाही. ते असं म्हणाले की कोर्टानं मला आदेश दिले की तुम्ही उपचार घ्या, म्हणून मला हे उपोषण जे आहे ते स्थगित करावं लागते. मात्र आरक्षण न देणाऱ्यांना मी सोडणार नाही. आता सत्तेत बसून आरक्षण घेऊ, ज्याने आरक्षण दिलेलं. कोर्टात वगैरे मी तर काय वर्तमानपत्र वाचलेलं नाही, पण त्यानं कोर्टाने सांगितलं असेल त्याला माहीत नाही. पण ह्यावेळेस सरकारने तरी काय दुर्लक्ष केलं होते? सोडणार नाही तर मला काय हरकत नाही, धरा सगळ्यांना. मात्र त्याबरोबर ते सत्तेत बसतील आणि म्हणजे विरोधक आता जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे बघतील की बाबा त्यांचं असं म्हणणं आहे, मग आता सत्तेत बसू. अर्थात ते निवडणुका सुद्धा लढणार आहेत, त्या दिशेने त्याची तयारी सुरू झाली. हो, मी मागे त्यांना सांगितलं ना, 288 जागा तुम्हाला लढायच्या आहेत ना. अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलवून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे त्या त्या मतदारसंघाची. लढा, हिंमत असेल तर 288, 80 तर लढून दाखवा. 8 तर निवडून येऊ दे. काय त्यांनी ते स्वीकारावं ना आव्हान. मात्र साहेब सरकार पायघडा टाकायचं जरांगेंना मंत्री जायचे. यावेळेस कोणीच गेलं नाही. वन ॲट अ टाइम. जरांगेच्या उपोषण सोडायला सरकारतर्फे मंत्री असं कोणीच गेलं नाही. फक्त शंभूराज देसाई काहीतरी फोनवर बोलले म्हणतात. मग ह्यावेळेस काय दुर्लक्ष केलं जरांगेंकडे सरकारने? रोज मरे त्याला कोण रडे, ते सारखंच उपोषण करतात. सरकारने काय तेवढंच काम करतात. आरक्षणाचा प्रश्न सुटलाय असं म्हणायचं का? म्हणजे सरकारनं दुर्लक्ष केलंय. मुंबईमधून ते परत आले किंवा दुसरीकडे ओबीसी बांधव जे आहेत ते सुद्धा वडीगोद्रीमध्ये आंदोलनासाठी बसलेले आहेत. आरक्षणाचा प्रश्न मुहूर्त निकाली लागला असं आमचा आरक्षण वाचवण्याचा जो उद्देश आहे तो अजून पूर्णपणे सफल झालेला नाही. आमचं आरक्षण ओबीसीचं वाचवण्याच्या 50 नियुक्त समाजाचं आरक्षण ते वाचवण्याचा
आमचा जो प्रयत्न आहे त्याला पूर्णपणे अजून यश मिळालेलं नाही. पवारसाहेब पण असं म्हटलं की मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती योग्यच आहे, त्याला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे ओबीसीतून आरक्षण द्यावं मराठा समाजाला. आता ही पहिल्यांदाच पवारसाहेबांनी पवारसाहेब जे आहे ते अतिशय मॅच्युअर नेते असल्यामुळे ते शब्द आणि शब्दरचना ही त्यांची जी वाखाणण्यासारखीच असते. म्हणजे अभ्यास करणं आम्ही पण त्याच्या कधी शिकतो, मात्र ते पण द्यायला पाहिजे, पण लहान लहान घटकांना बरोबर ठेवायला पाहिजे. म्हणजे काय, ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही त्याचं स्पष्ट कोणी सांगतच नाही. कोण सांगतं मला सांग काय? आणि मी तर सांगतो की जर जरांगे जर म्हणत असेल तर मराठा समाजाला विरोध करणाऱ्या लोकांना मतदानामध्ये अमुक करा तमुक करा, तर मी सांगतो की ओबीसीला विरोध करणारे जे लोक असतील तेव्हा जरांगेकडे जाऊन त्याच्यात कश्यपी लागले जे लोक ते जिथं जिथं निवडणुकीला उभे राहतील तिथं तिथं ओबीसी भटक्या मुक्त बांधवांनी त्याचा पूर्णपणे विचार करूनच मतदान करा. संभाजीराजे पण गेले होते भेटायला मनोज जरांगे यांना. तिसरी आघाडी सध्या त्यांनी सुरू केलेली आहे. सध्या तिसरी आघाडी संभाजीराजेंनी तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे. ते सुद्धा मनोज जरांगे यांना भेटून परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी त्याची परवा इथे स्थापन झाली. ते आणि राजू शेट्टी एकत्र आले. जरांगेंना पण ते सोबत घेऊन असं आहे, लोकशाही आहे त्याच्यामुळे ते कुणालाही भेटू शकतात, किती पक्ष येऊ शकतात पुढे. प्रश्न एवढाच आहे, संभाजीराजेंना जेव्हा आम्ही राजे म्हणतो तेव्हा राजांची दृष्टी जी आहे कृपादृष्ट्या राहतात ती सर्व जनतेवर सारखी असायला पाहिजे. ते एकाच घटकावर असता कामा नये एवढंच मला म्हणायचं. शेवटचा कांदा आयातीवर पुन्हा एकदा बंदी, त्याचा एक परिणाम वेगळा दिसतोय. शेतकरी काहीसे नाराज दिसत आहेत. काय कांदा आयात काय झालं परत थांबवली ना, मग आयात केला जातो केलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला निर्यात बंदी जी आहे ती लादली, मग नंतर निर्यात बंदी उठवली. शेतकऱ्यांना फायदा कसा होता? आयात केलं जातं की नाही मला काही कल्पना नाही, म्हणजे पाहावं लागेल, पेपरला काही वाचता नाही. पण निर्यात मूल्य जे बंद केलं काढून टाकलं आणि निर्यात शुल्क जे आहे ते कमी केलं 40% वगैरे. त्याचा फायदा असा झाला की कांद्याचे रेट जे आहेत ते निश्चितपणे वाढलेले आहेत. लासलगाव मतदारसंघात माझ्या मतदारसंघात लासलगाव मार्केट आहे कांद्याचं. अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला त्याच्यावर आज कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे. या सगळ्या भूमिकेवरती आता राज्य सरकारवरच कोर्टाने ताशेरे सुद्धा ओढलेले आहेत. ज्या पद्धतीने हा एन्काउंटर झालेला आहे, तर तुम्हाला नेमकं काय वाटतं, काय खरंच कोर्टात काय झालं ते मला काही कल्पना नाही. आणि कोर्टात जर पहिलीच जर सुनावणी असेल तर दोन्ही बाजू कोर्टाने ऐकल्या असतील असं वाटत नाही त्याबरोबर. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की राज्य सरकारला त्यांनी फटकारलं वगैरे ते काही मला काही कल्पना नाही. आणि प्रश्न असा आहे ना की हे गुन्हेगार लोक कधी कधी जे आहे जीवावर उदार होऊन पोलिसांचं पिस्तूल ओढ गोळ्या असतात अशा गोष्टी करतात. आणि त्यामुळे मग जीव वाचवण्यासाठी एक पोलीस ऑफिसर जखमी झालेला आहे. मग जीव वाचवण्यासाठी काय करणार? साहेब एक म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांच्याकडून अजित पवारांचा एक्झिट प्लॅन आखला जातोय अशा आशयाची चर्चा किंवा टीका होती आहे. संपूर्णपणे चुकीची आहे. कारण दिल्लीचे जे नेते आहेत त्यांनी वारंवार ही गोष्ट खोडून टाकलेली आहे. काल सुद्धा अमित शहा साहेबांनी हेच सांगितलेलं आहे, तुम्ही जसं बीजेपीचं काम करणार आहात तसं शिंदे गटाचं अजितदादा पवार गटाचं सुद्धा काम तुम्हाला करायचं आहे. हे त्यांनी सांगितल्याचा अर्थ काय आहे? परवाची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना 5 कोटींचा जो भूखंड आहे तो अतिशय माफक दराने राज्य सरकारने दिलेला आहे. म्हणजे मंत्रिमंडळात त्याला मंजुरी दिली अशी बातमी आज आलेली आहे. वित्तीय आणि महसूल विभागाचा याला विरोध असतानाही तो भूखंड त्यांना दिलेला आहे. असं आहे नाही, तो काही चंद्रशेखर बावनकुळेंना दिलेला नाही. ती एक संस्था आहे, त्या संस्थेचे ते अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांचा काय फायदा आहे? आपल्या अनेक संस्था असतात, जैन धर्मियाच्या सुद्धा संस्था आहेत. मागे 1-2 वेळा त्यांना सुद्धा जमीन दिलेली आहे, नागपूरला दिली.
सगळ्यांना देतात ते. तर त्याप्रमाणे त्यांना दिलेली आहे. ते काय त्यांना दिले असं मी ते म्हणणार नाही. एक शेतकऱ्यांच्या संदर्भानं मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये जे माथाडी कामगार आहेत त्यात बऱ्यापैकी बांगलादेशी आहेत असं आज देवेंद्र फडणवीसांच्या समोर नरेंद्र पाटलांनी सांगितलं. तर कसं पाहता तुम्ही या विषयावर? मला पाहावं लागेल. तर नरेंद्र पाटील जे आहे ते माथाडी कामगार नेते आहेत आणि ते तिथली माहिती जी आहे त्यांना आमच्यापेक्षा निश्चितपणे जास्त आहे. त्याच्यामुळे काही चौकशी तर भुजबळ साहेब जरांगेंचं आज उपोषण सुटलं समजा, पण तिथं अजून 2 ओबीसी बांधव उपोषण करतात. त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार की नाही? कारण तुम्ही ओबीसीचे नेते, तुमचं उपोषण सोडायला तरी कोणी जाणार की नाही? आम्ही सकाळ आणि संध्याकाळ त्यांच्या संपर्कात आहोत. साहेब अजून एक प्रश्न होता. ते कधी उपोषण सोडणार? सुटते. तुम्ही जाणार आहात? नाही मात्र साहेब तुमच्यावरतीच टीका करण्यात येते म्हणजे की मनोज जरांगे वगैरे तुमचं नाव घेतात की भुजबळांनी त्यांना आंदोलन करायला लावलं किंवा जवळच आंतरवाली सराटीच्या वडीगोत्रीमध्ये बसवलं. असं आहे, मी जर त्यांना आंदोलन करायला सांगितलं तर म्हणजे तुला कुणी आंदोलन करायला सांगितलं तेही सांग. तुझ्यावर पण आरोप होत आहेत ना. तुम्हाला काय वाटतं त्यांना कोणी बसायला असतं जरांगेंना? आता मला काय पवार साहेब की माहिती, शिंदे साहेब? तुम्ही जे आहे तुमचे पत्रकार ही इन्व्हेस्टिगेटिव्ह असते, की तुम्ही ते शोधा. पण त्यांना कोणीतरी बसवलं असं तुम्हाला वाटतं? असं तुम्ही असे त्यांच्यावर आरोप झाले. जसे तिकडून आरोप झाले तसे इकडून पण आरोप झाले. तुमचं स्वतःचं काय माहिती? हो? तुमची काय माहिती काय? आता मी काय एवढा इन्व्हेस्टिगेटिव्ह नाही तुमच्यासारखे. तुम्ही म्हणजे काय तुमचे हात सगळीकडे गेलेले आहेत. तुमची यंत्रणा मोठी आहे. साहेब अगदी शेवटचा प्रश्न होता. मनोज जरांगे पाटलांची राजकीय भूमिका घेतली आहे, त्या राजकीय भूमिकेचा नेमका फायदा कोणाला होणार आहे, तोटा कोणाला होणार आहे, काय विश्लेषण नेमकं पाहायला मिळेल तुम्ही? मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत थोडाफार फायदा काही लोकांना झाला, पण मला असं वाटतं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं गेलं आहे. त्यामुळे बराचसा जो आहे मराठा समाज जो आहे या आंदोलनापासून निश्चितपणे दूर आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, मराठा समाजाचे उमेदवार आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे उमेदवारच जास्त असतात आणि निवडून सुद्धा ते येतात. विरोध कोणाला कोण करणार? फक्त ओबीसी नेत्यांनाच टार्गेट केलं जातं जरांगेंकडनं किंवा इकडून आणि पाडलं जातं. त्याच्यावर काय भूमिका होणार की नाही? आता मी मगाशी सांगितलं ना, मला आता असं तुम्हालाही पाडण्याची भाषा केली जाते. त्याला त्यांना नेहमी विरोधच बोलतात ते. पण मगाशी मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.